वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हाला हल मोह शांते पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय। सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भगवद्गीता 18वा अध्याय 66वा श्लोक। भगवान काय सांगतायत? सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्मांचा त्याग कर। अरेच्या गीता ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला सर्वप्रथम धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा, धर्म या शब्दानेच त्याची सुरुवात झालेली आहे। आणि आता ज्या वेळेला शेवट येतोय त्यावेळेला सगळ्या धर्मांचा त्याग कर, याची संगत कशी वर लावायची? आपण गीतेचा फ्लो जरा बघायला पाहिजे। सर्वप्रथम एक आहे की सर्व धर्मांचा त्याग कर। इथे रिलिजन या अर्थाने धर्म आलेला नसून सगळी कर्तव्य कर्म आणि कर्तव्य कर्मांची फळं, स्वभाव धर्म, मनोधर्म, हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांना मिळून धर्म असं म्हणलेलं आहे। पण आपण गीतेचा फ्लो बघूया। गीतेचा फ्लो जर का बघितला तर सर्वप्रथम काय आपल्याला लक्षात येईल की रणांगणावरती ऐन युद्धाच्या वेळी शस्त्रास्त्र टाकून बसलेला हताश झालेला असा अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण त्याला लढायला तयार करतात। लढणं हे तुझं स्वधर्म कर्म आहे, ते तू करायलाच पाहिजे हे सांगताना भगवान असं म्हणतात की हे विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य बोलावा आणि हेची मज सेवा आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची। माझी परमसेवा काय आहे? तू तुझं लढणं जे आहे हे तुझं स्वधर्म कर्म आहे, ते तू करायला पाहिजेस, हीच माझी परमसेवा। आपण प्रत्येकाने लढण्याची काही गरज नाही आहे तसं आपण घरी लढतच असतो, पण आपलं जे कर्तव्य कर्म आहे, जे कुठलं आपलं प्रोफेशन आहे, ते अत्यंत ऑनेस्टली असं आपण पार पाडावं आणि ते करताना ईश्वराचं स्मरण असणं हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे। ते का ते आपण पुढे बघूच, पण हे विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य बोलावा आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची। आणि मग त्या सर्वात्मकाची पूजा कशी बरी होते? तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे। स्वकर्म कुसुम हे स्वधर्म कर्म जे आपल्याला सहज समोर आलेलं जे कर्म आहे, आपलं विहित कर्म, त्यांची कुसुम म्हटलं। त्यामुळे तिथे हळुवारपणा, नाजूकपणा अपेक्षित आहे। कारण एखादं कर्म आपण एकदम प्रभावीपणे करत असू, पण तिथे मी केलं असं जर का आपण जोर देऊन बघत असलो, म्हणत असलो, करत असलो, माझ्याशिवाय कोण करू शकेल असं, तर मग ती ईश्वराला पूजा होणार नाही। त्यामुळे स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे। ईश्वराला स्वकर्म कुसुमांची पूजा, आपण देवीची पूजा ज्या वेळेला करतो, देवाची पूजा, त्यावेळेला आपलं लक्ष कुठे असतं हे आपण ध्यानी ठेवायला पाहिजे। आमचे स्वामी असे गंभीर म्हणायचे की सकाळी 8 वाजता ऑफिसला जायचे आणि पूजा पटकन उरकून टाकायची। बघा शब्द पण कसे, उरकून टाकायचे आणि ते करता करता पटपट पटपट राम 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 म्हणजे अजून आला नाही, अजून आला नाही, अजून आला नाही, कोण आला नाही? मेरुमणी, देव नाही,
वेरूळ अजून कसं आला नाही, जायचंय ना ऑफिसला. तर त्यामुळे तशी पूजा जर का केली तर त्याला काही अर्थ नाही. म्हणजे गोंदवलेकर महाराजांचा एक प्रसंग आहे. एक माणूस त्यांच्याकडे जातो आणि म्हणतो, महाराज मी वर्षानुवर्ष पूजा करत आहे पण देव काही प्रसन्न होत नाही. महाराजांनी सांगितलं की देव, तुम्ही ईश्वराची पूजा करता, चांगलीच गोष्ट आहे, देव पूज्यच आहे, पण आपली पूजा देवापर्यंत पोहोचण्याच्यासाठी म्हणून आपण देखील पूज्य झालो पाहिजे. पूज्य म्हणजे शून्य, स्वतःला विसरून देवाची पूजा करायला हवी. ते करताना देवाबद्दलचं प्रेम असावं आणि त्यासाठी नामस्मरण करावं, कारण नामस्मरणाने प्रेम वाढेल, असं गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं. त्यामुळे ही जी स्वकर्म कुसुमांची पूजा जी आपल्याला करायची आहे, ती देव प्रसन्न होणं ह्यासाठी आपल्याला कसं बरं कळणार? स्वामींनी असं सांगितलेलं आहे की ठिकाणी की देव प्रसन्न झाला हे आपल्याला कळणार कसं? तर आपण जे कर्म करतोय ते इतकं तल्लीनतेने, इतकं नीटपणे केलं, सहज जे समोर वाट्याला आलेलं कर्म आहे ते ईश्वराची पूजा म्हणून केलं, हे कळणार कसं? तर ज्या पूजेशी संबंधित, ही विराट पूजा आहे, त्या पूजेशी संबंधित जे लोक आहेत त्यांना आतमध्ये ज्या वेळेला तोष होईल, तोच ईश्वराला झालेला तोष असं आपण समजावं. प्रसन्नता म्हणजे तरी काय? तर स्वामींनी त्याचं असं सूत्र एक दिलेलं आहे, प्रसन्न इक्वल टू शांती प्लस पावित्र्य प्लस आनंद. शांती, पावित्र्य आणि आनंद हे तिन्ही एकत्र ज्या वेळेला असतील त्यावेळेला प्रसन्नता. म्हणजे देव प्रसन्न होणं म्हणजे तरी काय? तर समोरच्या लोकांना, एखादी गृहिणी ज्या वेळेला स्वयंपाक करते त्यावेळेला तिच्या मनात हेच असतं की अरे आपण घरी तयार केलेलं हे सात्विक अन्न जे आहे ते घरच्या लोकांनी सर्वांनी खावं. तिने जर का नामस्मरण पूर्वक तो स्वयंपाक केलेला असेल तर तशीच इतरांमध्ये देखील त्या अन्नाद्वारे ते तसं उतरेल आणि प्रसन्न होते. त्याच्यासाठी म्हणून पाककौशल्य असावं हे वेगळं सांगायला नको. आता प्रसन्नता येणार नाही दुसऱ्यांच्या मध्ये. पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जे आधी सर्व पंडुसुता सर्व कर्मे मज अर्पिता सर्वत्र प्रसन्नता लाही जे माझी. म्हणजे तुला प्रसन्नता कशी बरं लाभेल? तर जी काही कर्म आहेस ती मला अर्पण कर. म्हणजे आपण जर का 9व्या अध्यायावर बघितलं तर भगवानांनी असं म्हटलेलं आहे की यद अश्नासी यद जुहोसी ददासी यद तपस्यसी कौंतेय तत्पुरुष मदर्पणम. म्हणजे जे जे काही तू कर्म करतोस, जे काही खातोस, म्हणजे उपभोगतोस सर्व प्रकारचं, नुसतं खाण्यासाठी जे जे काही उपभोगतोस, त्याच्यानंतर जे जे काही हवन करतोस ते सगळं तू मला अर्पण कर. तत्पुरुष मदर्पण. आणि हे ज्या वेळेला आपण अर्पण करू त्यावेळेला सर्वप्रथम काय बरं प्रसाद म्हणून आपल्याला मिळेल? ईश्वराला आपण ज्यावेळेला अर्पण करतो त्यावेळेला काहीतरी प्रसाद आपण मागतो की नाही? प्रसन्नता हा प्रसाद आपल्याला प्राप्त होईल. तर हा प्रसन्नतेचा प्रसाद जो आहे ते करण्यासाठी म्हणून सर्वप्रथम कर्म अर्पण करणं आलं. मग कर्म अर्पण जर का देवाला करायचं आहे, कुठली गोष्ट आपण ज्यावेळेला देवाला अर्पण करतो त्यावेळेला ती नीटपणेच केलेली असली पाहिजे. किंवा कर्म न करताच अर्पण करणं म्हणजे सोडूनच दिलं तर मग ते भगवानांच्या बोलण्याचा विपर्यास होईल. त्यामुळे तसं नाही, नीटपणे न कंटाळता उत्साहाने ते कर्म करून मग त्यामध्ये देवाच्या इच्छेनेच जे काही मला शक्ती बुद्धीनुसार हे कर्म करता आलं ते तुझ्याच पायी मी अर्पण करतोय असं केल्यानंतर आपण मोकळे राहतो. नाहीतर अहंकाराने सारखं बांधलं जातो. म्हणजे देवाकडे आपल्याला जायचंय की नाही, त्याला देवाची भेट घडवायची तर ती कशी बरं घडेल? त्याच्यासाठी आपण मोकळे तरी असायला पाहिजे. म्हणून आधी जर काय आपण बघितलं ह्याच श्लोकाच्या आधी भगवान असं म्हणतात की मनमना भव मत भक्तो मत याजी माम नमस्कुरु मामे वैश्यशी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. म्हणजे तू मन माझ्या ठिकाणी ठेवणारा असा हो. आपण जर का बघितलं तर गीतेमध्ये कितीतरी असे श्लोक आहेत ज्याच्यामध्ये मच्चित्त हो, मत्पर हो, त्याच्यानंतर चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्पराः,
ह्या बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्तः सततम भव, म्हणजे सतत माझ्याकडे चित्त ठेवणारा असा तू हो, असं सांगितलं आहे. हे का बरं इम्पॉर्टंट आहे? स्वामी असं म्हणायचे की संपूर्ण गीतेची जर का 2 शब्दांमध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन द्यायचं असलं त्याचं किंवा वर्णन करायचं झालं तर मन मना भव, एवढं भगवानांनी सांगितलं आहे की कुठलंही कर्म तू करत आहेस ते करत असताना तू मन ईश्वराशी जोडून ठेव. कारण फायनली आपल्याला जर का ईश्वराची भेट, ईश्वर दर्शन करायचं असेल तर ते अचानक कसं बरोबर आहे? आपण बघतो की कुठलाही शास्त्रज्ञ ज्यावेळेला एखादा शोध, नवनिर्मिती होत असते त्याच्याकडून, त्यावेळेला कम्प्लीट फोकस ती जी एक्सपेरिमेंट आहे किंवा जो अभ्यासाचा विषय आहे त्यामध्ये कम्प्लीट तादात्म्य पावल्याशिवाय ते होणारच नाही. आणि ज्या वेळेला कम्प्लीट तो फोकस त्या अभ्यासावरती असतो त्यावेळेला एक स्टेज अशी येते की एका प्रसिद्ध गणितज्ञाने हे असं सांगितलं आहे की द सबकॉन्शियस टेक्स ओव्हर अँड इट इज इन दिस पिरियड दॅट ग्रेट डिस्कव्हरीज आर मेड. म्हणजे शोध लागताना परत केव्हा लागेल हे काय आपल्याला माहिती नाही. आपण त्याप्रत प्रयत्न करत राहणं, तल्लीन होऊन प्रयत्न करणं, फोकस प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. ते करत असताना केव्हा तो लागेल किंवा अध्यात्माच्या बाबतीत आपण केव्हा आपली साधना करत असताना ईश्वर दर्शन होईल, आत्मदर्शन होईल हे काही आपल्याला सांगता येणार नाही. पण आपलं तो भागच नाही, ते देव बघून घेईल ना. आपण त्याने जे सांगितलेलं आहे त्यानुसार गीतेमध्ये मनमना भव हे जर का केलं आणि पुढे सर्व धर्मान परित्यज्य, म्हणजे इथे त्याचा जर का अर्थ बघायला गेलो तर जे जे काही कर्म तू करत आहेस त्या कर्मांचाच आश्रय तू घेऊ नकोस. शेवटी तुला ते कर्म अर्पण करावं लागेल, त्याशिवाय ईश्वर दर्शन होणार नाही असं सांगितलंय. एकतर कर्मांचा आश्रय, कर्मफलांचा आश्रय, ह्या सर्वांचा त्याग करायला सांगितलेला आहे. कारण आपण हळूहळू त्या विषयाकडे जाणार आहोत. पण इथे धर्म हा अर्थ रिलिजन या अर्थाने नाही, तर स्वभाव धर्म असतो एखाद्याचा, मनोधर्म असतो, अमुक अमुक हे असंच केलं पाहिजे, हे आपण कर्म करत असतो. त्या गोष्टीचा आपल्याला खूप आश्रय घेण्याची आपली सवय असते. म्हणजे जसं आपण पुढे पैसा, मिळकत किंवा पेन्शन, इन्शुरन्स यावरचा आश्रय आपला इतका असतो की देवाचा कशाला करायला पाहिजे, जेव्हा होईल, जेव्हा जायचं तेव्हा जायचं, आपल्याजवळ इन्शुरन्स आहे ना वगैरे असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला ती वेळ कधी येईल आपल्याला काही सांगता येत नाही. बरं का, एकदा एक डॉक्टर असतो, एक पेशंट आलेला असतो त्याच्याकडे, तर डॉक्टर त्याचे रिपोर्ट बघतात आणि म्हणतात की हे खूप वाईट बातमी आहे, मला कसं सांगू का? डॉक्टर जे काय असेल ते तुम्ही मला नीट सांगा, अगदी खरं खरं सांगा. तर तुमच्याजवळ 10 महिने, 10 आठवडे, 10 दिवस, किती काय जे आहे ते नीट सांगा. डॉक्टर म्हणतात 10, 9, 8, 7 ती वेळ कधी येईल आपल्याला काय माहिती नाही. त्यामुळे आपण आपलं सगळं करत राहू, चांगले करायचंय, पुढे बघू देवाचं, असं करायला आपण नाही पाहिजे. कारण एकतर देवाची भेट आपल्याला जी घडणार आहे ती आपल्या साधनेतून घडणार. त्यामुळे ती साधना नियमितपणे लवकरात लवकर ज्यावेळेला आपल्याला सुरू करता येईल तेवढं आपल्याला देवाकडे जाण्याच्यासाठी म्हणून त्याची मदत होणार आहे. आता कर्मांचा त्याग करावा असं का बरं म्हटलेलं आहे? म्हणजे सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, सगळ्या धर्मांचा त्याग करून तू मला एकालाच शरण ये, असं का बरं म्हटलेलं आहे? आपण स्वामी विवेकानंदांचा एक प्रसंग बघूया, खूप छान प्रसंग आहे. स्वामी विवेकानंद आणि त्यांचे एक शिष्य असं बेलूर मठामध्ये चालत असतात आणि अचानक बेलाचं झाड येतं. त्यावेळेला स्वामी त्या शिष्याला असं म्हणतात की बेलाच्या झाडाच्या खालची जी जमीन आहे ना ती खूप पवित्र असते.
त्या जमिनीखाली बसून जर का आपण ध्यान केलं तर ईश्वरभाव लवकर जागृत होतो. जो शिष्य होता त्यांनी असं विचारलं की महाराज, पण आत्मनात्म विवेक करणाऱ्या माणसाला देश, काल, परिस्थिती इत्यादी गोष्टींचा अवलंब का त्याने करावा, म्हणजे कुठेही ध्यान लागलं पाहिजे असं तो म्हणतो. त्यावर स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलंय की आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीला अशा कुठल्या गोष्टींची गरज नाही, पण ते लगेच होत नाही ना. दीर्घकाळ निरंतर आपल्याला ते करत राहायला पाहिजे. स्वामी असं म्हणतात की दीर्घकाळ केलेल्या साधनेनंतरच आत्मज्ञान प्राप्त होते. त्यामुळे सुरुवातीला बाह्य गोष्टींची मदत आपल्याला घ्यावी लागते आणि मग स्वबळावर उभं राहावं लागतं. आत्मज्ञान झाल्यावर बाह्य गोष्टींची काही गरज नाही. मग पुढे त्यांनी फार सुरेख सांगितलं, जे की इथे सर्व धर्मांपरित्याज्य ह्यासाठी अगदी बरोबर रेफरन्स तो लागतो. इथे असं म्हणतात की शास्त्रांमध्ये ज्या विविध पद्धती सांगितलेल्या आहेत त्या सगळ्यांचा उद्देश हा आत्मज्ञान प्राप्ती हा आहे. पण एखाद्याच्या प्रकृतीनुसार, एखाद्याची केपेबिलिटी जशी असेल त्यानुसार विविध पद्धती सांगितलेल्या आहेत. एकच पद्धत सगळ्यांना नाही सांगितली. म्हणजे त्यांनी म्हटलंय की आध्यात्मिक अवस्थेच्या अनुषंगाने त्या व्यक्तीच्या त्या ज्या पद्धती आहेत त्या बदलू शकतात, पण त्या सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे असं विवेकानंद म्हणतात. आणि जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत आत्मप्रचिती नाही. पुढे म्हटलंय शास्त्रांमध्ये सांगितलेल्या पद्धतींमुळे आत्मसाक्षात्कारामध्ये येणारे अडथळे दूर होतात, पण कर्माने प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार होत नाही. कर्माने काय बरं होतं तर चित्तशुद्धी होते. म्हणजे जे ज्ञानाच्या भोवतीचं जे आवरण आहे ते काढण्याच्यासाठी म्हणून कर्म हे आहे. पण प्रत्यक्ष त्यांनी विवेकानंद असं म्हणतात की शंकराचार्यांनी असं सांगितलंय की आत्मज्ञानाच्या स्थितीमध्ये कर्माचा लेशही नसतो. त्यामुळे आपल्याला जर का आत्मस्थिती प्राप्त करून घ्यायची असली तर त्यासाठी म्हणून कर्मांचा त्याग करणं हे खूप गरजेचं आहे. पण म्हणजे कर्मांचा त्याग करणं म्हणजे कर्म सोडूनच दिली आता नकोच करायला असं जर का आपण करायला लागलो तर मग इतकी गीता कशाला सांगितली असती, त्याला लढायला तयार कशाला केलं असतं. हे शेवटी कधीतरी करण्याची गोष्ट नसून दररोजची आपली जी उपासना आहे, साधना आपण जी करत आहोत, नाम ध्यान उपासना, त्या उपासनेमध्ये मी जे जे काही दररोजचं माझं जे प्रोफेशन आहे, माझं जे नेहमीचं स्वधर्म कर्म आहे, त्याचे बंध ज्या वेळेला निर्माण होतात तर ते बंध आपल्याला ध्यानामध्ये त्रास देतात. अमुक एक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे नाही झाली तर मनामध्ये इतके विचित्र असे त्रास देणारे विचार येत राहतात, त्यांनी असं कसं काय केलं, आणि ध्यानाच्या वेळी आपण हे सगळे विचार करण्यामध्ये जातो. तर तसं अपेक्षित नाही. मग त्यासाठी चित्त मोकळं राहायला पाहिजे ना. अंतस्थ ईश्वर आपल्यामध्येच आहे, त्याकडेच मला जायचंय, त्यासाठी उपासनेचा हा मार्ग आहे. तो जर का बाहेर असताना तर एका अर्थी सोपं असतं की काही कसंही आपण कर्म केलं तरी तिथे जायचं नाही, तो तिथे दिसतोय मला, मी जाऊन पटकन त्याला भेटून आलं. तसं नाही ना, आपल्या आतमध्येच आपल्याला त्याचं दर्शन जर का होणार आहे तर मग अवघड आहे. मग त्यासाठी कर्म नीटपणाने आपण केलेलं असलं पाहिजे. म्हणून तर सर्वप्रथम आपल्याला निष्काम कर्मयोग सांगितला. उपासना तर निष्कामतेनेच झाली पाहिजे असं भगवानांचा दंडक आहे. म्हणजे तिथे ऐहिक गोष्टींच्या साठी आपण देवाची प्रार्थना जर का करत असू, देवाची उपासना करत असू तर त्याच्या अतिशय विरोधी असं भगवानांनी सांगितलेलं आहे की तसं अजिबात करणं अपेक्षित नाहीये असं गीतेमध्ये सांगितलंय. त्यामुळेच तर निष्काम कर्मयोग हा गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायापासून सांगायला सुरुवात केली. तिसऱ्या अध्यायामध्ये त्याचं विस्तृत वर्णन आलं. त्यामुळे आपण ज्या वेळेला बघतो की ह्या कर्म जे आपण दैनंदिन करत आहोत, सगळी जी कर्म करत आहोत त्याची परिणती कशामध्ये होणार आहे किंवा कशामध्ये होणं अपेक्षित आहे तर ज्ञानामध्ये. ते ज्ञान जर का आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी म्हणून जसं विवेकानंदांनी म्हटलंय की आत्मप्रचिती
ह्यामध्ये किंवा शंकराचार्यांनी जसं म्हटलंय की आत्मज्ञानाच्या स्थितीमध्ये कर्माचा लेशही नसतो, हे म्हणजे सर्व धर्मांपरित्यज्य, हे तिथे अपेक्षित आहे. आपल्याला असं वाटतं की बापरे हे किती अवघड आहे, आपल्याला कसं बरं जमेल. पण ती गोष्ट ज्यांनी जमवली इतकंच नाही, तर या सगळ्या गोष्टी जगून दाखवल्या, आपल्यासाठी जगून दाखवल्या. कारण त्यांचं कधीच होऊन गेलं होतं, ते स्वामीजी आपल्याला लाभले, हे आपलं महत्भाग्यच म्हणायला हवं. आणि स्वामीजींच्या कितीतरी आठवणी या संबंधीच्या आहेत. माझी पहिली भेट स्वामीजींची अजून अशी लक्षात आहे. 1999 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये पापट काकू म्हणून मुलुंडला होत्या. त्यांच्याकडे मी सर्वप्रथम गेलो होतो. 11वी संपून नुकतीच 12वी सुरू होणार आणि माझी काकू होती, तिने सांगितलं होतं की स्वामी माधवानंद येणार आहे, तर तू त्यांची भेट घे म्हणून मी गेलो होतो. काही माहिती नव्हतं असं काही अध्यात्माबद्दल फारसं. गेलो आतमध्ये आणि दारातच पहिले बघितलं तर पांढरा शुभ्र झब्बा परिधान केलेली व्यक्ती समोर बसली आणि सगळी यंग मुलं बसलेली आहेत, युवा, आणि स्वामी त्यांच्याबरोबर हसत आहेत, खिदळत आहेत. म्हणजे हे सर्वप्रथम खूप रेअर असं दृश्य होतं, जे त्याच्या आधी आध्यात्मिक माणसं कशी असतात याची जी कल्पना वर्सेस स्वामीजींना बघितल्यानंतर. स्वामी असं सांगत होते, आम्ही येऊन बसलो त्यावेळेला की आपण एकदा ट्रिप काढूया, समुद्र किनारी जायचं, खूप खेळायची, मजा करायची, तुम्ही मला वाटेल ते प्रश्न विचारा. आणि मग हळूच थोड्या वेळाने म्हणून म्हणजे कॅल्क्युलसचे सोडून आणि मी 12वीत, मला गणित खूप आवडायचं आणि 12वीत कॅल्क्युलस सुरुवात होणार होती. आणि आपल्याला असं वाटतं तेच बरोबर कसं ते म्हणाले. असं करून त्याच वेळेला ती जी नाळ जुळली, दुसऱ्या दिवशीच माझा स्वामीजींचा अनुभव झाला. तर त्यानंतर स्वामीजींच्या प्रवचनांना जिथे जिथे जाता येईल, मुंबई पुण्यामध्ये तिथे जाण्याचा प्रयत्न करायचो. आणि सांगणं इतकं वेगळं होतं इतर व्यक्तींच्या पेक्षा, की म्हणाले की आध्यात्मिक माणसं इतके आंबट चेहरे करून असतात की त्यांच्यासमोर दूध ठेवलं, त्या दुधाकडे नजर गेली तरी त्याला विरजायला लागावं. असं सांगितल्याने एक प्रकारे अरे काहीतरी इथे छान आहे, काहीतरी नवीन आहे. आणि परत ते जे सांगायचे ते कळून यायचं की हे त्यांनी जगून दाखवलेलं असणार, नुसतं बरोबरच बोलणं नाहीये. त्यामुळेच ते सगळ्यांना, नाहीतर इतकी युवा पिढी स्वामींबरोबर कशी काय जोडली गेली, शक्यच नाहीये. एकतर विनोदाची देणगी त्यांना जी मिळालेली होती ती म्हणजे काय सांगावं, की हसत खेळत अध्यात्म कसं सांगावं. म्हणजे आपल्याला सर्वांना ती गोष्ट कदाचित माहिती असेल की रविवार सकाळ, स्वामी असं सांगायचं, रविवारची सकाळ आहे, अहो आवाज ऐकवायला पहिल्यांदा त्याच्यानेच माणूस दचकतो. मग अहो आवाज झाल्यानंतर बाबा गाडी फिरवा, तो एका हातामध्ये पेपर घेत बाबा गाडी अंगणामध्ये फिरवतोय. परत अहो असा शब्द येतो अर्ध्या तासानंतर, अहो अर्धा तास बाबा गाडी फिरवली, आता मुलाला त्यात घाला. असं सांगून आपण त्या हास्यातून बाहेर येईपर्यंत न समजता कुठलीही उपासना केली तर ती कशी असते, रिकामी बाबागाडी फिरवण्यासारखी, असं सांगून बरोबर ते समेवरती आणत. म्हणजे हे किती नवीन होतं. मी कोणालाही पहिल्या भेटीतच एकदम आपलंसं करणार असं ते विनोदाच्या माध्यमातून अध्यात्म असं त्यांनी शिकवलं आपल्याला. काही काही आठवणी मला सांगायच्या वाटतात. लेक मिशिगन जवळ आम्ही विवेकानंद मोनॅस्ट्री अँड रिट्रीट म्हणून आहे, तिथे आम्ही गेलो होतो सगळे, 5-6 युवा होतो. पहिले ती जागा बघून आलो आणि तिथे आपण एक शिबिर घेऊ शकतो म्हणून पुढच्या वर्षी त्यावेळेला आपण त्यांना इथे आपण एक कार्यक्रम करूया म्हणून. तर तिथे एक व्यक्ती होती, म्हणजे ती सेवा भावनेने तिथे काम करायचे, ते तिथेच राहायचे, खूप छान होते.
त्यांना आम्ही सांगितलं की पुढच्या वर्षी इथे स्वामीजींचं आपण एक शिबिर आपण ठेवू शकतो का? तर ते म्हणाले हो हो ठेवूया. तसं पुढचा ज्यावेळेला उन्हाळा आला आणि स्वामी ज्या वेळेला आले त्यावेळेला स्वामी म्हणून त्यांची जी कल्पना होती त्यामध्ये कुठेच स्वामीजी बसत नाही असं बघून ते एकदम अवाक झाले की स्वामी आमच्याबरोबर फ्रिस्बी खेळताय, व्हॉलीबॉल खेळताय लेक मिशिगनच्या किनाऱ्यावरती, त्याच्यानंतर हसतायत खेळतायत आणि त्यांना कळेच ना की हे स्वामी. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला विवेकानंदांवरती स्वामीजींचं प्रवचन होतं ते ऐकल्यानंतर असा काही त्यांना अनुभव आला की स्वामींच्या पुढे ते हात जोडूनच उभे असायचे दरवेळेला. आणि त्यांना ती प्रचिती आली की अरे ही व्यक्ती जी आहे आनंद सगळीकडे झळकतोय, खेळण्यामधून, हास्यामधून प्रसन्नता जी आपण मगाशी बघितली ती दिसतेय चेहऱ्यावरती. बोलताना इतकं तल्लीन होऊन ते बोलणं आहे, त्यामधून त्यांना हे नक्कीच प्राप्त झालेलं असणार हे कोणाच्याही मनात यायचं. तसं ती जी व्यक्ती होती तिथे सेवेला ती अगदी स्वामींची भक्त होऊन गेली. पूर्णतः सॉर्टेड पर्सनॅलिटी. आपण कुठेही कन्फ्युजन नाही, कुठल्या वेळेला कुठलं कर्म करायचं ह्याचा अगदी करेक्ट त्यांना माहिती असायचं. माझीच एक आठवण सांगतो. 2015ला जुलै महिन्यात मी ज्यावेळेला अमेरिकेतून परत आलो भारतात आणि त्यानंतर 2 दिवसानंतरच माझ्या मोठ्या मुलीचा जन्म झाला. म्हणजे त्यावेळेला जेव्हा होणार होता त्यावेळेला माझ्या मनात असं होतं की अरे गेली 11 वर्ष आपल्याला गुरुपौर्णिमा काही मिळाली नाही पुण्याला आपण किंवा मुंबईच्या गुरुपौर्णिमेमध्ये आपण कधीच नव्हतो. त्यावेळेला नक्की जायचं असं. पण लगेचच गुरुपौर्णिमा होती. माझ्या मुलीचा जन्म झाला त्याच्यानंतर 1 का 2 दिवसानंतर. तर घरी आमचं बोलणं झालं तर तू आत्ता जाणार आहेस? माझ्या बायकोने म्हणलं हो मग मला नाही मिळालं 11 वर्ष मला जायचंय. असं करून आमच्यामध्ये थोडं. ती म्हणाली हे तू स्वामींना फोन कर. तिने असं काही सांगितलं नाही तू जाऊ नकोस म्हणून, तू स्वामींना फोन कर. स्वामींना पहिले फोन केल्यानंतर स्वामी मला तिथे पुण्याला यायचंय गुरुपौर्णिमा. आत्ता कुठे येतोस? आत्ता तू तिथे जाणं अपेक्षित आहेस. म्हणजे कुठल्या वेळेला कुठलं कर्म करायला पाहिजे, तुझं विहित कर्म काय आहे हे तुझं तुला कळलं पाहिजे. आता तुझं विहित कर्म तिथे बायको बरोबर मुली बरोबर राहणं हेच आहे. हे त्यांनी आत्ता कुठे येतच या 3 शब्दांमध्ये सांगितलं. अगदी तिथे जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला. पण म्हणजे सांगायची गोष्ट ही आहे की कुठल्या वेळेला कुठलं कर्म केलं पाहिजे हे आपल्याला कसं बरं कळेल. आत्मनात्म विवेक आपण ज्या वेळेला करतो ना, विवेकाने आपल्याला आत्महून कळत असतं यावेळेला हे करणं बरोबर आहे बरं का किंवा हे करणं बरोबर नाहीये. पण त्यावेळेला ज्यावेळेला आपण माझं म्हणणं स्ट्रेस करतो त्याच्यावरती आणि नाही मला हे करायचं ना पण त्यावेळेला आपला गोंधळ होतो. तसं त्यांचं कधीच नव्हतं. सॉर्टेड पर्सनॅलिटी. पिझ्झाचे स्लायसेस खाताना, पिझ्झा खायला जाताना इतक्या आनंदाने त्यांच्याबरोबर आपण जायचं त्यावेळेला इतक्या आनंदात ते असायचे. पण पिझ्झाचे 2-3 छोटेसे स्लाइस खाल्ल्यानंतर दुःखी. आपली तसं नाही नव्हतं. त्याला नंतर खूप वेळ आठवत राहतं अरे अजून थोडं खाऊ शकलो असं. तसं त्यांचं नव्हतं. एकदा त्यांनी न्यूजर्सीमध्ये कार्यक्रम एक होता त्यांचा, त्याच्या आधी बदामाची खीर केली होती स्वामींनी सुद्धा. उत्तम पाककौशल्य होतं. बदामाची खीर त्यांनी इतके बदाम आणि ड्रायफ्रुट्स आणि इतके काय काय घालून अशी रिच अशी बदामाची खीर केली होती. स्वतः त्यांनी खाल्लंच नाही, गोड ते खायचं नाही, पण इतरांना इतक्या प्रेमाने वाढायचे. म्हणजे प्रसन्नता जे वाढणाऱ्याच्या मध्ये आहे, खाऊन तृप्त झालेल्यामध्ये ती दिसून येते. ती ईश्वराची पूजा झाली की नाही त्याला फक्त एवढंच होतं की अरे ही बदामाची खीर खूप रिच आहे बरं का, जर का खूप जास्त खाल्ली आणि नंतर तुम्ही ध्यानाला बसायला सांगितलं तर प्रॉब्लेम यायचा. येताना खाल्लं ते बरं एवढंच मनामध्ये होतं. पण जितक्या उत्साहाने एखादा कर्म करत तितक्याच उत्साहाने त्यापासून अलिप्त ते करून झाल्यानंतर आणि पुढच्या कामासाठी तयार. हे कधीच बरं होऊ शकतं. इतकं निर्लिप्त
चित्त कधी होऊ शकतं? एखाद्याला आत्मज्ञान झालेलं असेल तरच इतकं आपल्याला अलिप्त त्यापासून राहता येऊ शकेल, नाही तर नाही होणार. स्वामींचाच एक अभंग आहे, म्हणजे कधीचा, ज्यावेळेला ते स्वामी माधवनाथांकडे जायला निघाले त्यावेळेचा 72-73 साली ते स्वामी माधवनाथांकडे गेले आणि त्यानंतर अगदी 2-4 वर्षांमध्येच त्यांना काव्यस्फुरण होऊ लागलं. त्यावेळेला त्यांनी जो अभंग लिहिला तो असा आहे, विषयांचा बंध न पडे आता, विषय तुची होता भोगू कवण, कोणा पायी करू कर्मे ही अर्पण, कर्म तुची होता करता कोण, तुझा तुची करता तुझा तुची भोगता, भोगुनी अभोगता तुची एक स्वरूपा स्वामी हे माधवा, चिद्रूप जयंता दावी आता. स्वामींचं घरचं नाव जयंता, त्यामुळे माधवनाथांना ते असं म्हणतात, एक स्वरूपा स्वामी हे माधवा, चिद्रूप जयंता दावी आता. पण ह्याच्यामध्ये आपण त्यांची स्थिती त्या काळी सुद्धा ज्या वेळेला आपण बघू, आपल्याला असं लक्षात येईल की अरे कर्मांचा त्याग, कर्मफलांचा त्याग, ह्याच्या पुढे जाऊन भगवंतच कर्म होऊन राहिलेला आहे. जर का भगवंतच कर्म आहे, भगवंतच करता आहे, तर तिथे मी केलं ही भावना कुठून करेना? सगळं काही त्याच्या इच्छेनेच घडतंय असं आपण म्हणतो. ही आपली ट्रेनिंग फेज असते, त्याला तो अनुभव नसतो, पण आपण स्वतःच्या मनाला समजावण्यासाठी म्हणून आपण म्हणतो की नाही, सगळं काही देवाच्या इच्छेनेच होते बरं का. त्याने आपल्याला जरा तरी थोडं मी केलं हवं आपल्याला, आणि असं खूप असतं की आपण जगाचं खूप भलं करतोय, तर भलं आपण करत असूच असं नाही. एक तुम्हाला सांगतो, एकदा एक माणूस असतो, तो नौखा असतो मुंबईमध्ये, मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये तो बसतो, फास्ट ट्रेन पकडतो, त्याला माहिती नसतं की मुलुंडला फास्ट ट्रेन थांबत नाही म्हणून. तर त्याने मुलुंड कधी येईल त्यावेळेला मला सांगा. तर तिथली जी लोक असतात, इथं खचाखच भरलेली लोक, आणि तिथली जी लोक असतात ती म्हणतात की अहो मुलुंडला फास्ट ट्रेन थांबत नाही. तो अजूनच गांगरून जातो, पहिल्यांदाच आलेला असतो. तर तो म्हणतो की आता करायचं काय? तर हे बघ, घाबरू नकोस, काय कर, मुलुंडला स्टेशनवरून ज्यावेळेला गाडी येईल ना, स्लो होईल ती, त्यावेळेला तू उतर आणि गाडीच्या दिशेने धाव, हळू धाव, म्हणजे पडणार नाही. तर सगळी तयारी करतात की आता मुलुंड स्टेशन आलं की त्याला सांगायचं. तर तो उतरतो आणि सांगितल्याप्रमाणे ट्रेनच्या दिशेने धावत जातो, पण तो थोडा लवकर म्हणजे फास्ट पळत जातो, आणि तो जितक्या जोरात धावतो ना, पुढच्या डब्यामध्ये पुढचा माणूस त्याला उचलून घेतो आणि म्हणतो अरे तुझं नशीब चांगलं, मुलुंडला फास्ट ट्रेन थांबत नाही. आता त्या व्यक्तीला असं वाटतं की आपण त्याचं भलं करतोय, वस्तुता काय झालंय, आपण एखाद्याचं भलं करतो असं आपल्याला वाटतं, पण ते तसं असेलच असं नाही. आपण स्वतःच आधी भलं करून घ्यावं, मग इतरांचं भलं करण्यासाठी म्हणून देव आपल्याला सांगेल. तर त्यांची अवस्था अशी आहे की सगळीकडे ईश्वरच दिसतोय, ईश्वराचाच एक आश्रय, आपली तशी नसते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला असं म्हणतात की आशा जैसी दुःखाते, व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याचे दुर्भगत्व. म्हणजे काय, आशेमुळे दुःख प्रसवलं जातं, आशा निर्माण होते, मग एखादी गोष्ट झाली नाही की दुःख निर्माण होतं, त्यामुळे आशा दुःखाला जन्म देते. तसं व्याली निंदा दुरिते, म्हणजे निंदा पापाला प्रसवते. तसं म्हणलंय की दुर्भाग्य जे आहे ते दैन्य वाण करतं एखाद्याला. तैसे स्वर्ग नरक सूचक, अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडूनी घाली अशेख ज्ञाने येणे. तसं स्वर्ग नरक सूचक जे धर्माधर्म आहेत, म्हणजे अमुक एक कर्म केलं ना की तू स्वर्गप्राप्ती प्राप्त होईल तुला, अमुक एक कर्म करू नकोस नरकात जाशील, असं जे म्हणणं जे आहे, ती स्वर्ग नरक सूचक धर्माधर्म असं त्यांच्याबद्दल म्हटलं आहे. ते कुणामुळे निर्माण होतात? अज्ञानामुळे निर्माण होतात. त्यामुळे सर्वप्रथम तू ज्ञान करून घे, ज्ञानप्राप्ती करून घे,
त्या ज्ञानप्राप्तीतून हे अज्ञान जे आहे ते दूर होईल. म्हणजे असं ज्ञानेश्वर महाराजांनी अप्रतिम दृष्टांत दिलेले. ते असं म्हणतात की जसं आपली कावीळ बरी झाल्यानंतर चंद्र पिवळा दिसणं बंद होतं. चंद्र पिवळा नसतो, आपले डोळे पिवळे झाले कावीळीमुळे. निद्रेचा त्याग झाल्यानंतर ज्याप्रमाणे स्वप्नातला प्रपंच संपूनच जातो, किंवा रोग बरा झाल्यानंतर तोंडाचा कडूपणा जातो, किंवा दिवस मावळल्यानंतर ज्याप्रमाणे मृगजळ दिसत नाही, तैसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ. म्हणजे धर्माधर्माचे टवाळ म्हणजे काय, तर पेरिफेरल भाग, वरवरचा भाग एखाद्या गोष्टीचा. तसं हे धर्माधर्म म्हणजे काय, तर जी वेगवेगळी जी कर्तव्य करणं आहे किंवा त्यांचं आश्रय घेण्याची जी आपली प्रवृत्ती आहे, ती जी कर्म सगळी आहेत ती वरवरचा भाग आहे. ज्ञान हा मुख्य भाग आहे. त्यामुळे हे जे वरवरचा भाग आहे ना, ते कोणामुळे प्रसवलं जातं, तर अज्ञानातून प्रसवतं. म्हणून त्या अज्ञानाचा तू ज्ञानाने नाश कर, असं भगवानांनी सांगितलं. धर्म इम्पॉर्टंटच आहे, त्याला मनाला वळण लावण्यासाठी म्हणून धर्म आहे. पण ती पूर्णत्वाला आपल्याला तो नाही येऊ शकत. त्यासाठी आपल्याला काय बरं करायला पाहिजे, भगवंताकडे जायचं ना, तर मामेकम शरणम व्रज असं सांगितलं. ते तुला तिथपर्यंत घेऊन येतील, त्यामुळे महत्वाचे आहेतच. पण तेवढंच करून मला देव प्राप्त होईल असं नको म्हणूस. त्यामध्ये साधनेचा भाग आहे. ती साधना निरंतर दीर्घकाळ करत राहिल्यानंतर हळूहळू देवाच्या कृपेनेच आत्मसाक्षात्कार होईल, तेव्हा होईल. पण त्यासाठी म्हणून खूप प्रयत्नरत राहा, असं भगवानांनी सांगितलंय. तैसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ, ते त्यजी सकळ धर्म जातो. म्हणजे ते अज्ञान त्याचा त्याग कर, म्हणजे त्याचा नाश कर, आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे निर्माण होणारे जे हे धर्माधर्माचे टवाळ आहेत ते देखील नाश पावतील, असं त्यांनी सांगितलं. विवेकानंदांनी असं म्हटलंय की ठिकाणी, प्रत्येक जीव अव्यक्त ब्रह्म होय. बाह्य आणि अंतर प्रकृतीला वशीभूत करून स्वतःच अव्यक्त ब्रह्मस्वरूप व्यक्त करणं हेच जीवनाचं परम लक्ष्य आहे. ते म्हणतात की कर्म, उपासना, मनःसंयम व ज्ञान यापैकी कोणत्याही एकाचा किंवा एकापेक्षा जास्त किंवा सगळ्या गोष्टींचा अवलंब करून आपण ते ध्येय साध्य करणं हे महत्वाचं. आणि मग पुढे ते म्हणतात, यातच सगळा धर्म आला. मते, वाद, कर्मकांड, अनुष्ठाने, शास्त्रे, मंदिरे, मूर्ती प्रतिमा वा इतर बाह्यक्रिया केवळ गौण तपशिलाच्या बाबी होत. म्हणजे इथे जे सांगितलं ना की अव्यक्त ब्रह्म जे ते व्यक्त स्वरूपात करणं, म्हणजे ते व्यक्त स्वरूपात येऊ नाही शकत. पण आपल्याला ज्या वेळेला आत्मानुभूती होईल, त्याचं संस्कार घेऊन चित्त ज्या वेळेला परत व्यक्तामध्ये येईल, त्यावेळेला ते ब्रह्म व्यक्त स्वरूपात असं आपण म्हणू त्याला. पण तिथे धर्माचं लिमिटेशन्स कुठे आहेत हे सांगितले की धर्म तुम्हाला तिथपर्यंत न्यायला म्हणून महत्वाचेच आहे, पण त्यापुढे त्यानेच मी ईश्वर प्राप्ती करून घेतली नाही. माम एकम शरणम व्रज असं भगवानांनी पुढे सांगितलं. आता माम एकम शरणम व्रज म्हणजे सगळं काही सोडून मला एकट्याला शरण आहे. इथे बुद्धिवादी लोकांचा प्रॉब्लेम येतो. त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की अरे रॅशनल थिंकिंग पाहिजे, हे काय शरण आहे. कुठल्याही व्यक्तीला सरेंडर झालेलं त्यांना आवडत नसतं. पण इथे सरेंडर होणं हे म्हणजे कुठल्या तरी राजाला
हारलेला दुसऱ्या प्रदेशातला राजा ज्याप्रमाणे सरेंडर होतो असं सांगितलेलंच नाहीये. बुद्धिवादी लोकांचा प्रॉब्लेम एका गोष्टीमध्ये फार सुरेखरित्या आलेला आहे की एक तत्वज्ञ समुद्र किनारी फेरफटका मारायला म्हणून जातो आणि अचानक त्याला दिसतो की थोडस समुद्र किनाऱ्यापासून थोडं आतमध्ये असा एक खळगा आहे, खड्डा आहे मोठा. एक माणूस तो खड्डा बनवतोय. त्याला कुतूहल वाटतं. तो जातो आणि त्याला विचारतो की तुम्ही काय करत आहात. तर तो म्हणतो की अहो आमच्यापासून तो समुद्र खूप दूर आहे म्हणून ते समुद्राचं सगळं पाणी या खळग्यामध्ये भरण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. बरोबर करतोय ना. असं त्याला विचारल्यानंतर तो इतका भडकतो त्याच्यावर की तो म्हणतो की तुम्ही काय करताय. असा अमर्याद जो समुद्र आहे तो या मर्यादित खळग्यामध्ये कसा काय येईल एवढं सुद्धा तुम्हाला कळू नये. हात जोडून तो त्याला नमस्कार करतो आणि म्हणतो की बरोबरच आहे तुम्ही जे म्हणताय ते. पण काय आहे ना तुमच्याच पुस्तकामध्ये असं लिहिलेलं होतं की अमर्याद ईश्वर त्याला बुद्धीने जाणार, मर्यादित बुद्धीने अमर्याद ईश्वराला कसं बरं सांगता येईल. बुद्धीने बुद्धीची कास धरून मी ईश्वराला जाणून घेईन असं म्हणणं यामध्ये शेवटी अहंकारापायी बाकी काही लागणार नाही. त्यासाठी त्याला शरण लावायला सांगितलंय. आणि हे शरण म्हणजे रॅशनल थिंकिंग सोडून नाहीच आहे. रॅशनल थिंकिंग करून सायंटिफिकली बघून आणि तो सायंटिफिकच मार्ग आहे. त्या सायंटिफिक मार्गाने गुरूंना आपण विचारून त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला साधना करायला सांगून आपण जायचा तो मार्ग आहे. पण बुद्धी तिथे आपल्याला म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जसं म्हटलं की बुद्धीचं वैभव म्हणजे काय तर बुद्धीने तिचं लिमिटेशन स्वतःहून ओळखलं हे तिचं वैभव. तसं बुद्धीनेच मी ईश्वराला प्राप्त करून घेईन असं म्हणणं म्हणजे तो अमर्याद समुद्र जो आहे तो तिथल्या खळग्यामध्ये पूर्णतः भरून घेण्याचा प्रयास करणं असं आहे. देवाने सांगितलेलं जे आहे ते ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की माझ्या तू ये मामेकम शरणम व्रज. त्यांनी असं म्हटलंय की धर्माधर्माचे टवाळ जे आहे त्यांचं मूळ आहे अज्ञान. ते अज्ञाने ते पहिले त्याचा नाश कर, धर्माधर्मांचा नाश होईल. मग धर्माधर्मांचा नाश होईल याचा अर्थ उद्या उठून मला अरे मग आता मला काय कर्म करायला बाकीच नाही राहिलं असं म्हणणं वेळेपण आहे. आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत कर्म काही ना काहीतरी आपल्याकडून होतच राहणार आहे. हे गीतेतच सांगितलेलं आहे. कुणी कधी क्षणभर देखील कर्म केल्यापासून राहू शकत नाही. मग याचा अर्थ तसं नाही. आपण ज्या वेळेला उपासना करतो ना आपण ध्यानाला बसलेलो आहोत. ते ध्यानाला बसलेलं असताना सतत कर्म आणि त्यांचे बंध हे आपल्या विचारांमध्ये येत राहणं आणि त्यातून मन ईश्वराकडे जाण्याच्यासाठी म्हणून मोकळच न राहणं हे चुकीचं आहे. म्हणून तसं होऊन देऊ नकोस. त्यासाठी त्या कर्मांचा त्याग कर आणि मला शरण ये. ते कसं येईल हे आपण पुढे बघणारच आहोत. पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की मग अज्ञान निमाग्या मीची एकू असे आपैसया सनिद्र स्वप्न गेलया आपण ते जैसे. अरे ज्यावेळेला स्वप्नातून आपण म्हणजे झोपेतून ज्यावेळेला आपण उठतो तर निद्रेसहित स्वप्न देखील निघून जातं की नाही. त्याप्रमाणे अज्ञान ज्या वेळेला निघेल त्याच्यानंतर मीच एक उरणार आहे. पैसा मी एक वाचूनी काही मग भिन्ना भिन्न आन नाही सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्य होय. म्हणजे मग तुला असं जाणून येईल की अरे मी सोडून बाकी काही नाहीच आहे. पण तो बोध सोहम साधना करत असताना होईल, केल्यामुळे होईल. पै आपुलेनी भेदे विण माझे जाणीजे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे गा. आपुलेनी भेदे पण म्हणजे मी पण वेगळा ठेवून मी कसं पण देवाला जाणू शकेन. माझा मीपणा हा त्याच्यामध्ये विलीन केल्यानंतरच ईश्वर प्राप्ती होणार आहे, ईश्वरानुभूती येणार आहे. कुठलीही गोष्ट जाणण्याच्यासाठीची आपली जी पद्धत आहे ती मी ऑब्झर्वर जी गोष्ट आपण जाणतोय ती आणि द प्रोसेस ऑफ ऑब्झर्वेशन अशी त्रिपुटी असं म्हटलेलं आहे.
ध्याता, ध्येय आणि ध्यान. पण ज्यावेळेला आपण ध्येय स्वरूपच जाणण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे मी स्वतःला जाण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेला ध्याता ध्येय हे एकरूप झाल्यामुळे इथे द प्रोसेस ऑफ ऑब्झर्वेशन राहतच नाही. मग ती जाण्याची पद्धत कशी बरं असते तेच सद्गुरू आपल्याला सांगत असतात. सर्वप्रथम मी कोण हे जाण्याचा आपण प्रयत्न करत असलो तर ते कसं बरं करू, तर मी सोडून इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बाजूला ठेव, तुझं पर्सनॅलिटी सेल्फ बाजूला ठेव. मग काय होईल, एसेन्शियल सेल्फ. आता त्या एसेन्शियल सेल्फला तू आरशात जसं पाहतोस तसं पाहायचा प्रयत्न करू नकोस. म्हणजे आपली एक खूप सवय असते प्रत्येक गोष्ट ऑब्जेक्टिव्हली पाहायची, पण ईश्वर असा वेगळेपणाने दिसणारा नसल्यामुळे त्याला सब्जेक्टिव्हली पाहावं लागतं. तर त्याला आरशामध्ये तू स्वतःला जसा पाहतोस तसा पाहायचा प्रयत्न करू नकोस. नाहीतर ध्यानामध्ये बसताना आपण परत एक वेगळा काहीतरी इमॅजिन करणार, कुठलं तरी वलयच किंवा एखादा बिंदू, आणि तिथे ध्यान परत परत ऑब्झर्वर आणि द थिंग दॅट इज ऑब्झर्व हे दोन वेगळेच राहिले. एकरूप ते व्हायला पाहिजेत ना. त्यामुळे तिथे तसं बघणं नाही. विवेकानंदांनी फार सुरेख सांगितलं, मला ते खूप त्यांचं वाक्य आवडलं. ते म्हणतात, बघा खूप प्रयत्नपूर्वक आपण ते ऐकल्यानंतर आपल्याला ते काय म्हणतात ते कळेल. अ गॉड नोन इज नो मोर गॉड, ही हॅज बिकम फायनाईट लाईक वन ऑफ अस. देवाला आपण जाणलं आणि देवाचं वर्णन आपण करतोय त्यावेळेला आपण अनंतातून सांतामध्ये त्याला आणतोय. तसं त्याचं वर्णन करूच नाही शकत. प्रत्येक संतांनी हेच सांगितलेलं. आपण फार तर फार काय करू की अंदाज बांधू शकतो. आपण संत ज्यांना अनुभूती आलेली असते ते ईश्वराचं वर्णन प्रत्यक्षतः वाणीने करता येत नाही असंच सांगतात. म्हणून इथे ते म्हणतात की गॉड नोन इज नो मोर गॉड, ही हॅज बिकम फायनाईट लाईक वन ऑफ अस. गॉड इज मोर दॅन नोन, म्हणजे जाणण्यापेक्षा पलीकडे तो आहे, वेगळेपणाने जाणण्याच्या पलीकडचा तो आहे. This chair is known, but God is intensely more than that, because in and through Him we have to know this chair itself. Whatever we know, we have to know in and through Him. त्याच्यातूनच आणि त्याच्या माध्यमातूनच आपल्याला सगळं काही जाणायला लागतं. आणि मग पुढे ते असं म्हणतात की म्हणजे कसा आहे ईश्वर, तर नीदर नोन नॉर अननोन. म्हणजे खरं म्हणजे वाणीला वाचा बंद होते हेच त्यांना सांगायचं. नीदर नोन नॉर अननोन, बट समथिंग इन्फायनाइटली हायर दॅन इदर, असं तुम्ही म्हटलं. आता बघा, हे जे तुम्ही सांगितलं ना की त्या खुर्चीला मी जाणू शकतो की खुर्ची आहे म्हणून, अमुक अमुक गोष्टीने बनलेली खुर्ची आहे, त्याचे डायमेन्शन्स काय आहे, किती वजनदार व्यक्ती त्याच्यावर बसू शकते, हे सगळं आपण कशी माहिती आपण काढू शकतो. पण ती माहिती कुणाच्या आधारे आपण जाणतोय. सर्वप्रथम मी आहे ही जाणीव असल्यामुळे सगळं काही जाणणं जे आहे ते शक्य आहे. म्हणजे प्रत्येक जाणण्याची जी गोष्ट आहे ती त्या ईश्वरातूनच आहे हे सांगताना जसं विवेकानंदांनी म्हणलंय तसं एक्झॅक्टली ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की घटाचेही नाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करे. म्हणजे बघा, घट आहे, तिकडे खुर्ची होती, इथे घट आहे. घटाच्या आतमध्ये आकाश आहे का? हो आहे. बाहेर आकाश आहे का? हो आहे. घटाचा नाश झाल्यानंतर आतलं आकाश काय झालं? बाहेरच्या आकाशाशी मिळालं. पण ते सदोदित मिळालेलंच होतं. किंबहुना तो घटच त्या आकाशामध्ये होता. इथे जे ज्ञानेश्वर विवेकानंदांनी म्हटलेलं आहे ना की ती चेअर तिला जाणणं हे त्याच्यातूनच आणि त्याच्या माध्यमातूनच आणि त्याच्यामुळेच होतंय. तसंच हा घट जो आहे, शरीर रूपी घट, त्यामध्ये अंतस्थ ईश्वर आहेच आहे, बाह्य देखील ईश्वर आहे. पण मला त्या घटाचा नाश म्हणजे शरीर जाण्याची आवश्यकता नाहीये. शरीरात असतानाच ते तत्व जाणणं हेच तर आपला प्रयत्न आहे संपूर्ण अध्यात्माचा. तर तो जो प्रयत्न आहे
त्यासाठी घटाचा नाश म्हणजे काय की शरीर भाव संपूर्णतः गेला, मनाचं उन्मन झालं. त्यानंतर गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करी, त्याप्रमाणे तू मला शरण ये. किंवा अजून एक सांगताना त्यांनी सांगितलंय की सुवर्णमणी सोनया ये कल्लोळ तैसा पाणीया तैसा मज धनंजया शरण ये तू. सुवर्णमणी आपण जर का बघितला आणि सोनं बघितलं तर त्यांचं जे कॉम्पोजिशन आहे, गोल्ड हे दोघांचंही कॉम्पोजिशन आहे, सेमच आहे. सुवर्णमणी बघितल्यानंतर सोनं हे आपल्याला माहिती आहे, किंवा पाणी आणि पाण्यावरच उठलेला पाण्याचा तरंग हा पाण्याशी एकरूपच आहे. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाण्या तैसा मज धनंजया शरण येतो. आता इथे कुठे अनसायंटिफिक काही सांगितलंय? तू ईश्वराला शरण येणार, ह्याच्यामध्ये नेहमीच्या प्रमाणे ज्या वेळेला शरण येतो तसं काही सांगितलेलंच नाही. तू आणि मी वेगळं नाहीच आहोत मुळात, पण आपल्याला तसं वाटत नाही. त्यासाठी आपल्याला परत त्याकडे सोर्सकडे जाण्याची गरज आहे. त्या सोर्सकडे जायला तू हे जे सांगितलेलं आहे तेवढं कर. म्हणजे काय, तर एकतर तुझं विहित कर्म जे आहे ते अगदी नीटपणे पार पाड. ते कर्म नीटपणे पार पाडल्यानंतर समाधान जे प्राप्त होतं ना, त्यातूनच चित्त मोकळं राहतं ईश्वराची भेट घेण्याच्यासाठी. म्हणून असं मोकळ्या चित्ताने तू ज्या वेळेला साधना करशील त्यावेळेला तू आणि मी वेगळे नाहीच आहोत असं तुला नंतर कळून येईल, असं भगवान सांगतात. पण त्यासाठी कम्प्लीट सरेंडर म्हणजे व्यक्तिमत्वाचा सरेंडर. आणि आपल्याला लगेच भीती वाटते की माझं व्यक्तिमत्व संपून गेलं तर. पण आपल्यासाठी प्रत्येक जो कोणी शिष्य आहे आणि त्याचे सद्गुरू, प्रत्येकाचा हा अनुभव आहे की अरे उलट आपल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगलं असं ते लाईफ, साधनेचं त्यांचं जीवन तर राहायचंय, पण इव्हन ऐहिक जीवन सुद्धा आपल्यापेक्षा कितीतरी आनंदाने ते जगत आहे. त्यांचं जी पर्सनॅलिटी आहे, त्यांचं व्यक्तिमत्व आहे प्रसन्नतापूर्ण. आपलं तसं नाहीये. आपला साठा मूड लावत असतो, वरखाली होत असतो. त्यांचं तसं नाहीये. त्यामुळे उलट आपल्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीने ते जीवन जगतायत. जीवन जगण्यासाठी म्हणून आपल्याला काय करावं लागेल हे आपल्याला सांगतायत. आणि असं कोणी ध्यान उठून गेल्यानंतर एकदम वेगळाच कोणीतरी झाला असं नाही. परत जी घरात व्हायची भांडणे ती चालूच राहतात. त्यामुळे पण आपल्याला हे केल्यामुळे काय होईल तर पूर्णत्वाला हळूहळू प्राप्त होण्याच्यासाठी म्हणून आपण योग्यता आपली होणं हाच तर संपूर्ण कर्मयोग आहे. ईश्वराला प्राप्त करण्याच्यासाठी म्हणून स्वतःचं अंतःकरण सुयोग्य करणं म्हणजे कर्मयोग, याचं आचरण असंच सांगितलं आहे. समर्थ पण असं म्हणतात, मी पाहता आढळेना निर्गुण ब्रह्म ते चळेना, आपण त्याची परी कळेना सद्गुरु विना. गुरूंच्या शिवाय हे कळत नाही. गुरुकृपे विना नाही आत्मज्ञान, वावगा तो शीन साधनांचा. जरा एकदम बरं वाटतं त्या आता ध्यान वगैरे काही करायची गरज नाही. त्यांनी सांगितलंय वावगा तो शीन साधनांचा, पण पुढचं वाक्य त्याच्यामध्ये आहे सहज साधन गुरुकृपा जाणं. पहिल्यांदाच मी ध्यानाला बसतोय आणि सहजावस्था सरळ प्राप्त झाली असं कोणाचं तरी झाले का? कित्येक वर्ष प्रयत्न केल्यानंतर ज्या वेळेला ती सहजावस्था प्राप्त होईल ती कधी ते पण नाही माहिती आपल्याला. याच जन्मात होईल ते पण नाही, आपण प्रयत्न करत राहायचे. पण ती ज्या वेळेला प्राप्त होईल त्यावेळेला गुरुकृपा ती होण्याच्यासाठी म्हणून आपण जर का ती त्याच्यासाठी जे प्री-रेक्विजिट आहे आपली साधना नियमितपणे करणं ते करत नसतो तर आपलीच फसगत आपण करून घेतो. या अभंगामध्ये शेवटी स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात की गुरु सेवे विण जावो निधी क्षण तेने तो प्रसन्न स्वामी म्हणे. म्हणजे काय, आपण असं म्हणतो ना की एखादी गोष्ट करण्याच्यासाठीची गुरु किल्ली काय आहे, अमुक अमुक असं असं कर, ती त्याची यशाची गुरु किल्ली आहे बरं का. तर गुरूंना प्रसन्न करण्याची गुरु किल्ली काय ते सांगितलं. गुरु सेवे विण जावं निधी क्षण. आता गुरूंना आपली सेवा
स्वामी दरवेळेला सांगायचे पाय चेपत बसले. एका गुरूंचे 100 शिष्य आहेत, पाय चेपत बसले, ते दुखलेले पाय अजूनच दुखायला लागतील. तशी गुरुसेवा अपेक्षितच नाहीये. गुरुसेवेने जावं निरीक्षण. गुरुसेवे पादसेवन भक्तीमध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमची साधना नीटपणे करणं हीच गुरु पादसेवन भक्ती. आणि त्याविना क्षणही जाऊन देऊ नकोस, त्याच्यानंतर ते प्रसन्न होतील असं तुम्ही म्हटलंय. गुरुसेवेविना जावं निरीक्षण त्याने तो प्रसन्न स्वामी होईल. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात की स्वामीची या मनोभावानं चुकीचे ह्याची परमसेवा घेरते का पांडवा वाणिज्य करणे. स्वामींच्या म्हणजे सद्गुरूंचा मनोभाव ओळखून त्याप्रमाणे आपण कर्म करणं हीच त्यांची परमसेवा आहे. आणि नाहीतर काय होईल, येरते का पांडवा वाणिज्य करणे म्हणजे बाकीचं सगळं हा हिशेबी व्यवहार झाला. गुरु शिष्य संबंध त्याचा मुख्य उद्देश ज्ञान हा आहे. इतर गोष्टी गुरुंनी आम्हाला असं सांगितलं हो, त्याच्यानंतर घबराट झाली, ती गुरुकृपा नाही. ती आणि आपण आपल्या शक्तिबुद्धीनुसार करावं ना. ईश्वराने आपल्याला ती शक्तिबुद्धी दिलेली आहे, त्यानुसार आपण ते करावं. एखादा खरंच खूप जेन्युइन काही प्रॉब्लेम असेल आणि त्याच्यामुळे आपण डिप्रेस्ड असू तर गुरुंना विचारलं नाही असं नाही, गुरुंना आपण माऊली असं म्हणतो, पण तेवढ्याच पूर्व गुरुशी संबंध असू नये असं त्यांनी सांगितलेलं. त्यामुळे स्वामीची या मनोभावा न चुकीचे ह्याची परमसेवा. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे त्यांना तरी काय हवंय, त्यांचा मनोभाव काय आहे की त्यांना जे प्राप्त झाले ते आपल्याला प्राप्त व्हावं, एवढाच तो मनोभाव आहे त्यांचा. आता आपण शेवटाकडे येतोय. मी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे. म्हणजे देव भेटला आणि इतर टेन्शन आपली दूरच नाही झाली जीवनातली. हे बोल नको बोखटे कानी लावू. म्हणजे हे अमंगल बोलणं तू कानात पडू सुद्धा देऊ नकोस. असं होणंच शक्य नाही की तू मला प्राप्त झालास आणि त्याच्यानंतर तू तरीही टेन्सच आहेस, प्रत्येक गोष्ट थोडा मूड तुझा वर खाली होत आहे, असं शक्यच नाही असं त्यांनी म्हटलं. म्हणून मी होऊन माते. बघा शब्द बघा कसे, मी होऊन माते म्हणजे स्वतःला प्राप्त केल्यानंतर सेवणे आहे आई ते. सेवणे म्हणजे सेवन असं नाही, सेवन म्हणजे साधन. ते करी हाता येते ज्ञाने येणे, ज्ञानातून ते हस्तगत करून घे. आणि मग इतका सुंदर दृष्टांत त्यांनी दिलाय. मग ताकवनिया काढिले लोणी मागवते टाकी घातले, परीन घेते काही केले तेने जेली. म्हणजे काय, ताकातून लोणी काढलं ना, आता ते लोणी ताकात घातल्यानंतर ते जसं आतमध्ये परत मिसळत नाही, तसं एकदा सार प्राप्त झालं त्यानंतर आपण संसारात जरी असलो तरी संसारात राहून सगळे आनंद उपभोगून सुद्धा एकीकडे मन अलिप्त राहतं, एकीकडे मन त्याच्याशी जोडलं जातं. तसं ताकातून काढलेलं लोणी परत ताकात घातल्यानंतर ते ताकामध्ये कम्प्लिटली मिसळून जातच नाही. आणि अजून एक रामकृष्णांनी असं म्हटलेलं आहे की लोणी पाहिजे एवढंच म्हणून कसं चालेल, त्यासाठी घुसळायला नको का ताक, ते घुसळणं म्हणजे साधना, असं रामकृष्णांनी म्हटलं. आणि शेवटचा जो चरण आहे की म्हणजे सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. म्हणजे मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन, तू शोक करू नकोस. भगवानांना थोडं टेन्शन आलं की ह्याच्यानंतर परत मी जर का शोक करून परत शस्त्रास्त्र घालून बसलं तर मला सगळं परत सांगावं लागेल. तर अहं त्वा सर्व पापेभ्यो, सर्व पापांपासून मी तुला मुक्त करेन. तर भगवंताला प्राप्त झाल्यानंतर, भगवंत प्राप्ती करून घेतल्यानंतर पाप पुण्याच्या पलीकडेच जाईल, तर पाप पुढून लागणार आहे. पुण्यही नाही पापही नाही अशी ती अवस्था आहे, तर पाप कशाला लागेल, तर तू शोक करू नकोस असं. आता आपण कुठल्याही ज्ञानेश्वरीवरती जे ग्रंथ लिहिलेले असतील त्याच्यामध्ये बघितलं ना, तर तू शोक करू नकोस एवढं झालेलं आहे. पण स्वामींनी
गीता नित्यपाठामध्ये त्याचं वर्णन करताना असं इतकं सुरेख लिहिलेलं आहे की आजवर इथपर्यंत आला नाहीस म्हणून शोक करू नकोस. म्हणजे स्वामी स्वतः जे सांगायचं ना की संतांच्या बोलण्याला एक प्लस व्हॅल्यू असते, अधिक काहीतरी त्याच्यातून आपल्याला कळून येतं. तसं हे आहे, तू शोक करू नकोस. आता इतकं सगळं ऐकल्यानंतर तू परत ते शोक करण्यामध्ये तू नको जावा हे वगैरे सगळं आलंच. पण आता सांगणं कशाबद्दलच आहे की अरे एवढं सगळं असं असं करायचं माझं राहूनच गेलं, याबद्दल तू शोक करू नकोस. आत्तापासून सुरुवात कर. आजवर इथपर्यंत आला नाहीस म्हणून शोक करू नकोस असं त्यांना सांगायचं. समर्थ देखील असं म्हणतात की नेनपणे झाले ते झाले, झाले ते होऊन गेले, जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त. म्हणजे अजाणतेपणे जे झालं ते झालं, ते होऊन गेलं. आता कळलंय ना तुला, आता तरी नेमस्त वाग. त्याप्रकारे आपण देखील सद्गुरूंनी आपल्याला इतकं रसगुण जे सांगितलेलं आहे की तू काय कर म्हणजे तुला आत्मदर्शन होईल, ते जे आहे ते अजाणतेपणे आपल्याकडून साधना त्यांना जेवढी अपेक्षित होती तेवढी नाही करून झाली. आपण त्याबद्दल त्यांना अगदी नम्रतापूर्वक आपण त्यांची माफी मागायची, पण म्हणून शोक करत बसायचं नाही. लागलीच आपण त्यांना जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे आपण साधना करणं हेच आपल्या हातात आहे. ते अतिशय नीटपणे त्यांनी जसं सांगितलंय तसं होणं, यासाठी आपण त्यांनाच प्रार्थना करू की आपलं सर्वांचं हे तसं होऊ दे. त्यांना जसं आपल्याकडून साधना घडणं अपेक्षित आहे तशी साधना आपल्याकडून होऊ दे अशी त्यांच्याकडे आपण प्रार्थना करू. आणि त्या प्रार्थनेतूनच मी माझं बोलणं स्वामीजींच्या चरणी अर्पण करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय, सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी घोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्य विवर परात्पर गुरु, ज्ञानदेव भगवंत. ओम.